नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। मंडळी, स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून अभिनेत्री स्वर्धा ठिगळे घरघरात लोकप्रिय झाली। या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर अचानक साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे। अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे। इंस्टाग्रामवर नमूद केल्यानुसार सिद्धार्थ इंटिरियर डिझायनर आहे। लवकरच ही अभिनेत्री विवाह बंधनात अडकणार आहे। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय ठरलं तर मग या मालिकेमुळे सध्या अभिनेत्री जुई गडकरी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे। परंतु मालिका विश्व गाजवणाऱ्या जुई गडकरीची पहिली कमाई किती होती हे माहितीये का? आपल्या पहिल्या कमाईबद्दल सांगताना जुई म्हणाली, माझी पहिली कमाई 800 रुपये होती। दुसरीत असताना मी शो मध्ये गायले होते तेव्हा त्याचे 800 रुपये मिळाले होते। 800 पैकी 500 रुपये पैशाच्या स्वरूपात आणि उरलेल्या 300 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं। लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं एका मुलाखतीत नुकतंच तिच्या आईच्या निधनानंतरची परिस्थिती सांगितली आहे। ती म्हणाली, नुकतंच मी माझ्या आईला गमावलं। त्यात मालिकेतही त्याच वेळी लग्नाचा ट्रॅक सुरू होता। पण ठीक आहे, एक दिवस चांगला असतो आणि एक दिवस वाईट असतो। एकाच वेळी एकच दिवस जगायचा। मी सध्या या सगळ्यातून जातीये। मालिकेतील माझी आई शुभांगी गोखले ती मला खूपच सहकार्य करते। आमचे आई मुलीचे खूप सीन होत असतात। हा महिना माझ्यासाठी काही सोपा नव्हता, पण प्रत्येकानंच मला सहकार्य केलंय। लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रुती मराठेनं सध्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काउचचा एक प्रसंग सांगितलाय। श्रुती म्हणाली, एका चित्रपटासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते। त्यांनी मला या चित्रपटासाठी तुझं मानधन काय आहे असं विचारलं। मी त्यांना विशिष्ट रक्कम सांगितली तेव्हा ते म्हणाले, तू जर माझ्यासोबत झोपलीस तर तुला जे मानधन अपेक्षित आहे ते मी नक्की देईल। हे ऐकून मी ब्लँक झाले होते। पण श्रुतीही त्या माणसाला योग्य उत्तर देत म्हणाली, म्हणजे मी तुमच्याबरोबर झोपले तर तुमची बायको सुद्धा मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का? लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर बरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे। लग्नापूर्वी या जोड्यानं साखरपुड्याच्या तारखेची घोषणा केली आहे। प्रथमेश आणि क्षितिजा येत्या 14 फेब्रुवारीला साखरपुडा करणार आहेत। या दोघांची व्हॅलेंटाईन डेला पहिली ओळख झाली होती। तसंच याच दिवशी त्यांच्या रिलेशनशिपला 3 वर्ष पूर्ण होणार आहेत। त्यामुळे या जोडप्यानं 14 फेब्रुवारी 2024 रोजी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलाय। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।